नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझे या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने मागते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजचा हा व्हिडिओ खूप लक्ष देऊन ऐका, कारण हा विषय सध्या जवळजवळ प्रत्येक महिलेच्या मनात संभावन निर्माण करणार आहे. हळदी कुंकू अमावास्यापर्यंतच करायचं का? पुढे केलं तर दोष लागतो का? कोणी म्हणतात करू नका, कोणी म्हणतात करा. असे बरेच बोलत असतात. सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि विचार महिलांच्या मनामध्ये गोंधळ होतो. पण आज मी तुम्हाला घाबरायच्या नाही, भीती वगैरे मनामध्ये काही ठेवायच्या नाही. खरं काय आहे ते शांतपणे समजून सांगायला हा व्हिडिओ बनवते. हळदी कुंकू हा भीतीचा विषय नाही, तो आपल्या स्त्री जीवनातला आनंदाच्या, सौभाग्याच्या आणि परंपरेचा सण आहे. म्हणूनच आजच्या हा व्हिडिओ मध्ये आपण कोणतेही अंधविश्वास न पसरवता आपल्या परंपरेचा अर्थ समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज तुमच्या संभ्रमण निर्माण दूर होईल. सगळ्यात आधी आपण एक गोष्टी समजून घेऊया. हळदी कुंकू म्हणजे काय? आजकाल बरेच जणांना वाटतं की हळदी कुंकू म्हणजे फक्त वाण द्यायच्या, फोटो वगैरे काढायचा, कार्यक्रम संपला की आपल्या परंपरेत हळदी कुंकू ही खूप खोल संकल्पना आहे. हळदी जी आहे औषधी आहे, शुद्धतेचा प्रतीक आहे, आरोग्याचा प्रतीक आहे. कुंकू जो आहे सौभाग्याच्या, मंगलमया या स्त्री शक्तीचा प्रतीक आहे. म्हणजेच हळदी कुंकू हा सण स्त्रीच्या आयुष्यातला सौभाग्य, आरोग्य, आनंद यासाठी असतो. म्हणूनच आपल्या पूर्वीच्या आजी, आई वगैरे हळदी कुंकू करताना मनापासून करायच्या, घाईत वगैरे नाही, असं नेहमी सांगत असतात. की आता दुसरा मुद्दा समजून घेऊया. हळदी कुंकू कधी सुरू केलं जातं? परंपरेनुसार हळदी कुंकूच्या सुरुवात मकर संक्रांतीपासून केलं जातं. मकर संक्रांती महत्त्व काय? या दिवशी सूर्य दक्षिणायातून उत्तरायणात प्रवेश करतो. म्हणूनच म्हणजे काय तर प्रकाश वाढायला सुरुवात होतो, नकारात्मक कमी व्हायला सुरुवात होतो, शेतीमध्ये नवीन पीक येतं, घरात समृद्धी येतं. म्हणून आपल्या पूर्वजांनी हा काळ शुभ मानला आणि म्हणूनच मकर संक्रांतीपासून हळूहळू कुंकू, वाण, ओटी भरणं या गोष्टी सुरू झाल्यात. आता आपण मुख्य मुद्द्याकडे जाऊया. हळदी कुंकू कधीपर्यंत करायचा हा प्रश्न विचारताना सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवला पाहिजे. आपल्या हिंदू परंपरेत सगळे नियम सगळीकडे सारखी नसतात. काही गोष्टी देश परतलं की बदलतात, काही गोष्टी गावातल्या गावात बदलत असतात आणि काही गोष्टी घरातल्या घरात बदलत असतात. म्हणूनच हळदी कुंकू कधीपर्यंत करायच्या याच्या एक उत्तर नाही. आता मी तुम्हाला एक परंपरा समजवते. काही घरामध्ये मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं. रथसप्तमी हा दिवशी सूर्याशी संबंधित आहे आणि यानंतर हळदी कुंकू थांबवलं जातं. तर काही घरामध्ये मकर संक्रांतीपासून अमावास्यापर्यंत हळदी कुंकू केलं जातं आणि ही परंपरा यावर्षी जास्त ऐकायला मिळतो. काही ठिकाणी तर संपूर्ण मकर संक्रांती महिन्यातली हळदी कुंकू केलं जातं. म्हणजे काय लक्षात आलं? हळदी कुंकूची शेवटची तारीख सगळीकडे सारखी नाही. तर आता प्रश्न येतं अमावास्येच्या पर्यंत काय सांगितलं जातं
ते हे नीट समजून घ्या. अमावस्या ही चंद्राशी संबंधित तिथी आहे. काही पंचांगामध्ये अमावस्येनंतरच काळ शुभ कार्यासाठी ठरवलेले असतो आणि हळदी कुंकू सौभाग्याशी संबंधित असल्यामुळे अनेक ज्येष्ठ महिला अमावस्यापर्यंतच ठेवायला सांगतात. पण इथे एक खूप महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा की दोत आहे ही स्थानिक परंपरा आहे, ही सर्वांसाठी बंधनकारक नाही. म्हणजे अमावस्यानंतर हळदी कुंकू केलं तरी काही वाईट होईल, काही दोष लागेल अशा शास्त्रात टमापणे कुठेही लिहिलेली नाही. दुर्दैवाने आजकाल भीती जास्त पसरली जातं. हे करू नका, ते करू नका, वाईट होतो, दोष लागतो. पण आपली परंपरा हा भीतीवर नाही तर श्रद्धेवर आधारलेली आहे. हळदी कुंकू हा सण आनंदासाठी आहे, स्त्रियांना एकत्र आणण्यासाठी आहे, मन प्रसन्न करण्यासाठी आहे. तर आता इथं शेवटचा मुद्दा सांगते. मग आपण नेमका काय करायचा? माझा उत्तर आहे खूप साधा आणि स्पष्ट आहे. तुमच्या घरात जशी परंपरा चालत आली आहे तशी पाळा. आई, सासू, आजी यांचा अनुभव महत्त्वाचा आहे. उगाचच सोशल मीडियावर ऐकून घाबरू नका. जर तुमच्या घरात अमावस्यापर्यंतच हळदी कुंकू करत असाल तर तो योग्य आहे आणि जर थोडी दिवस पुढे हळदी कुंकू केलं तर त्यातली काही चूक नाही. श्रद्धा, शांती आणि आनंद हेच आपल्या सणाच्या खरं सार आहे. मला पूर्ण विश्वास आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा संभ्रम नक्कीच दूर झाले असेल. हा व्हिडिओ इतर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण गैरसमज दूर होणं खूप गरजेचं आहे. असेच आपल्या परंपरेविषयी शांतपणे सविस्तरपणे माहिती हवी असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.